करायचं रोल आबा खरं तर तुम्ही आक्षेप घेतलेला आहे नूतन नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रे यांच्या जातीच्या दाखल्याला. नक्की काय आपली भूमिका आहे, काय आक्षेप घेतलेले आहेत? प्रथम तर सिद्धिताई वस्त्रे यांनी परवा 5 तारखेला मोहोळ नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. मी जनतेच्या कौलचं आणि जनतेने दिलेल्या मॅन्डेटचं स्वागत करतो आणि प्रथमतः त्यांना त्या पदावर बसल्याबद्दल मी माझ्या भगिनी सिद्धिताई वस्त्रे यांना शुभेच्छा देतो. त्यांनी मोहोळचा नगराध्यक्षपदाचा कारभार चांगला करावा आणि त्या करतील बी, याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आहे. त्यांनी निवडणूक लढताना जे त्यांचं जात प्रमाणपत्र काढलेलं आहे 2022 सालचं, ते ज्यांनी जे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला पाठवलं, त्या प्रस्तावाची प्रत मी माहितीच्या अधिकारामध्ये मागून घेतली आणि त्याचं थोडंसं अवलोकन केलं असतं असं माझ्या लक्षात आलं की आमच्या ताई वस्त्रे ताई यांनी त्यांचा जातीचा दाखला हा त्यांचे चुलते दीपक वस्त्रे यांच्या जात पडताळणी सर्टिफिकेटवर काढलेला आहे. त्यांनी त्यांच्या त्या प्रकरणामध्ये जातीचा दाखला बरोबर त्यांनी त्यांचा शाळा सोडलेला दाखला दिला आहे, जे की त्यांचा जन्म 2003चा आहे. त्याच्यामध्ये बेडाजंगम आहे. त्यांनी त्यांचे वडील राजू विश्वनाथ वस्त्रे यांचा 1969चा पुरावा दिला आहे, त्याच्यामध्येही बेडाजंगम आहे. पण अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय इतर मागासवर्गीय भटक्या अधिनियम 2000 सालचा जो कायदा आहे, त्याच्यामध्ये जातीचे दाखले देणे आणि पडताळणी करणे या अधिनियममध्ये 10 ऑगस्ट 1950 पूर्वीचा पुरावा लागतो, जे की त्यांनी त्यांच्याच कागदपत्रामध्ये एक प्रतिज्ञापत्र दिलं आहे आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी त्यांचं नाव लिहिलं आहे. त्यांचे वडील राजू वस्त्रे, त्यांचे चुलते आणि विश्वनाथ शिवराज वस्त्रे आजोबा हे 1950 पूर्वीचा पुरावा म्हणलं आहे. ते म्हणजे या पुराव्याच्या आधारावर माझे जातीचा दाखला पडताळणी करून द्या. आणि वस्तुतः जर बघितलं तर त्यांचे आजोबा विश्वनाथ शिवराज वस्त्रे हे मोहोळ ग्रामपंचायतला सदस्य होते, सरपंच होते आणि ते अनुसूचित जातीमधूनच निवडून आले. हे पण सत्य आहे. काल आमचे मित्र बारसकर साहेबांनी आपणास प्रसारमाध्यमातून पाहिलं मी, ते बरोबर आहे अगदी. आणि ते अनुसूचित जातीचा बेडाजंगमचं त्यांचं सर्टिफिकेट होतं. पण त्यांचा जो शाळा सोडलेला दाखला आहे आणि त्यांचा जन्म 1928चा आहे आणि त्यांनी मोहोळच्या जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1मध्ये प्रवेश घेतला 1933ला, जे की हे प्री कॉन्स्टिट्यूशन डॉक्युमेंट आहे, म्हणजे घटनेच्या पहिलं. आणि याच्यामध्ये यांची जात हिंदू जंगम अशी आहे. म्हणजे हा एकमेव पुरावा त्यांच्याकडे असा आहे की ज्याच्यावरती ते बेडाजंगम जातीय दाखला मागतात. आणि हा हिंदू जंगम हे OBCमध्ये येतं. मग मला माझ्या वस्त्रे कुटुंबाला, आज मी मोहोळचाच आहे, तेही मोहोळचेच आहेत, आज वस्त्रे कुटुंब हे लिंगायत समाजाचं वीरभद्रेश्वर मंदिराची मानकरी आहेत. आमच्या गावचे ते गुरुघर आहे. आम्ही त्यांना प्रत्येकांना महाराज म्हणून संबोधतो आणि ते आमचे नेहमीच आदरस्थानी असणार आहेत आणि पुढेही असणार आहेत. का तर वीरभद्रेश्वर हे आमचंही दैवत आहे. त्यामुळं मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्याकडे बेडाजंगम असलेला कुठलाही एक पुरावा द्या, दाखवा, जो की संविधानापूर्वीचा असेल. मी त्या क्षणी यातून मागतो. त्यांचा असा दावा आहे की पूर्वी SCसाठी किंवा जो बेडाजंगम आहे तर त्यासाठी वेगळी अशी तरतूद नव्हती, मात्र त्यामुळे त्यांच्या आजोबांनी निवडणूक लढवलेली आहे त्या दाखल्यावरती, म्हणून त्यांचा जो काही आताचा जो दाखला आहे तो त्याच बेसवरती आहे. नाही, जातीचा दाखला हा पुरावा होऊ शकतो साहेब, कारण जात पडताळणी अधिनियम जो कायदा आहे 2000 सालचा, ज्याच्यामध्ये जात प्रमाणपत्र देणे आणि जात प्रमाणपत्र पडताळणी करणे, या कायद्यामध्ये तुम्हाला एकतर शाळा सोडलेले दाखले, जन्ममृत्यू रजिस्टर किंवा तुम्हाला महसुली रेकॉर्ड की ज्याच्यावरती जातीचा उल्लेख आहे, किंवा स्वातंत्र्यपूर्व काळात तुमच्या घरात कोणी सर्व्हिसला असेल तर त्या सर्व्हिस बुकमध्ये जातीशी नोंद असा, किंवा तुम्ही जमीन खरेदी केली, जमीन विक्री केली, जमीन गहाण टाकली तर पूर्वी त्याच्यामध्ये जातीचा उल्लेख केला जायचा. तर अशा कुठल्याही प्री कॉन्स्टिट्यूशन म्हणजे घटनेच्या आधीचे हे डॉक्युमेंट की त्याच्यामध्ये बेडाजंगम असा पुरावा पाहिजे. त्यांनी फक्त इंटॅक्ट एकाच गोष्टीवरती करतात की हा तो त्यांच्या चुलत्यांचा कास्ट व्हॅलिडिटी जी 29/7/2013 रोजी त्या कार्यालयात दाखल झाली
आणि 22/8/2013 त्यांना फक्त 25 दिवसामध्ये ही व्हॅलिडिटी दिली. साहेब, बेहडा जंगम किंवा इतर मागास ज्या अनुसूचित जातीतल्या जाती आहेत त्यांचं जर जातीचं पडताळणी करायची म्हणली तर दक्षता पथक करावं लागतं, की जे की एक पोलीस निरीक्षक करतात आणि नंतर त्या दक्षता पथकाच्या अहवालावरती त्या जिल्हा जात पडताळणी न्यायालयात ती केस चालते, तो निकाल येतो. अशा सगळ्या प्रक्रियेला कमीत कमी 60 ते 90 दिवस लागतात. मात्र हे 25 दिवसात दिलेलं सर्टिफिकेटसुद्धा हा संशोधनाची गोष्ट आहे. आणि विशेष सांगतो की त्यांचं सर्टिफिकेट 10/10/1978 तहसीलदार अँड एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट मोळ यांनी दिलं आहे. आणि विशेष बाब म्हणजे कास्ट सर्टिफिकेटला नंबरच नाही, नील म्हणून ह्याच्यात दिलेला आहे. मग त्यावेळेच्या समितीने हे कास्ट सर्टिफिकेट दिलेलं ओरिजिनल आहे की नाही हे पाहणं गरजेचं होतं. इथं बघितलं गेलं नाही, ह्याच्यामध्ये नील असं दिलेलं आहे. आणि मी असा कुठेही दावा करत नाही की वस्त्रे कुटुंबाने कुठलीही खोटी कागदपत्रं आणली, काहीतरी फ्रॉड कागदपत्रं आणली, अजिबात नाही. त्यांनी जे कागदपत्र सादर केले ते सगळी खरी आहेत. हा दाखलासुद्धा व्हॅलिडिटीसुद्धा खरा आहे. पण मग यामध्ये अधिकारी कोणी चुकीच्या पद्धतीने कामकाज हो, केलं आक्षेप आहे? नक्की. मी त्यावेळेच्या सोलापूर जिल्हा जात पडताळणी समितीवरती माझा पूर्ण आक्षेप आहे. कारण ज्या जात प्रमाणपत्रावरती नंबरच नाही, नील आहे, ते जात प्रमाणपत्र तुम्ही व्हॅलिड कसं करू शकता? आणि तुम्ही कुठला पुरावा घेतला त्या आणि ह्या जात प्रमाणपत्र पडताळण्याची नसती. सोलापूर जिल्हा जात पडताळणी ऑफिसमध्ये मी अर्ज दिलेला आहे रितसर. आज जवळजवळ 4 दिवस झाले ती नसती हुडकत आहेत, ती नसती सापडत नाही. हे प्रमाणपत्र कुठल्या आधारावर दिलं एवढं माझं म्हणणं आहे. जर या प्रसारमाध्यमाच्या आपल्या माध्यमातून माझं वस्त्रे कुटुंबांना एक नम्र विनंती आहे, जर आपल्याकडे या प्रकरणाची नसती असेल तर आपण जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणीला जमा करावी, जेणेकरून जर माझा काही ह्या प्रकरणामध्ये गैरसमज झाला असेल तर तो निघेल. आणि तुमच्याकडे जर 1950 पूर्वीचा बेडा जंगम नावाचा पुरावा, जर प्री कॉन्स्टिट्यूशनचा महसुली रेकॉर्ड, जन्म मृत्यू रजिस्टर किंवा शाळा सोडलेला दाखला अन्य कुणाचा, विश्वनाथ शिवराज वस्त्रे, जे आम्ही त्यांना महाराज म्हणून संबोधायचो, महाराज आजोबा, ते आजोबा आमचे सरपंच होते, त्यांनी ग्रामपंचायत सदस्य केलं, त्यांनी संचार पेपरची पत्रकारिता 40 वर्ष केली. आम्ही त्यांचा आदर करतो. त्यांच्या शाळा सोडला दाखल्यावर तर जंगम आहे, मग त्यांच्या कोणत्या रक्तातल्या नातेवाईकाचा पुरावा असेल तर द्यावा. मी इमिजिएटली त्या क्षणी माघार घ्यायला तयार आहे. यशवंत मानेंचा देखील दाखला काल बारसकरांनी दिलं. ते असं म्हणतात की क्षीरसागर कुटुंबाला केवळ फक्त आक्षेप घेणं एवढंच काम आहे, निवडून आल्यानंतर दाखल्यांवर आक्षेप घेण्याचंच काम आहे. बारसकरांना, ते माझे मित्र आहेत, चांगले मित्र आहेत, त्यांचा नगराध्यक्ष निवडून आला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. त्यांनी काल काय बोलले की क्षीरसागर हे न्यायालयीन लढाईत लढू द्या ना, आम्ही विकास कामं करू. साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे. 20 नगरसेवकामधले 11 नगरसेवक आमच्या भारतीय जनता पार्टीचे आले. त्या ठिकाणी उपनगराध्यक्ष आमचा होणार आहे. त्या ठिकाणी 50% वर कमिट्या आम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे विकास तुमच्यापेक्षा जास्त मूळचा आम्ही करणार आहोत. आणि तुम्ही विसरलात का की महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आहे आणि त्या सरकारमध्ये आमचे मुख्यमंत्री आहेत आणि तुमचे उपमुख्यमंत्री आहेत. आता निवडणूक संपली साहेब, आता आपल्याला मिळून मोहचा विकास करायचा आहे. त्यामुळे तुम्ही असल्या काहीतरी वल्गना करू नका. आपल्याला मोहचा विकास तुम्हाला आणि मला दोघांनाही करायचा आहे आणि तो निश्चित आपण करायचा आहे. महायुतीचं सरकार खूप सक्षम आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीस बी सक्षम आहेत मुख्यमंत्री, आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे बी सक्षम आहेत आणि अजितदादाही सक्षम आहेत. मला फक्त एवढंच सांगणं आहे की तुम्ही, मला संविधानिक अधिकार आहे, कारण आदरणीय आमच्या ताई वस्त्रे ताई यांनी जे प्रकरण दाखल केले त्याच्यामध्ये एकही बेडा जंगमचा 50 पूर्वीचा पुरावा नाही. म्हणून मला हे तुमचंच प्रकरण मला बघून याच्यावरती आक्षेप घ्यावा लागला आहे. तुम्हीच जर याच्यामध्ये 50 पूर्वीचा पुरावा जोडला तर मी कशाला आक्षेप घेतो आहे? आणि मला अजून एक सांगणं आहे की मी वस्त्रे कुटुंब हे माझ्या मुघळमधील वीरभद्रेश्वर देवस्थानचे मानकरी आहेत. ते आमच्यासाठी आदरणीय कुटुंब आहे. आम्ही त्या सर्व कुटुंबाला महाराज म्हणतो आणि त्या गादीला आम्ही दर यात्रेला तिथं जाऊन नतमस्तक होतो. त्यामुळं त्यांनी कुठलंही खोटी कागदपत्र, खोटा कुठला आधार, असा माझा कुठलाही आरोप नाही. फक्त माझी कुटुंबाला एकच विनंती आहे, त्या वीरभद्रेश्वराचा एक भक्त म्हणून, की तुम्ही बेडा जंगम जातीचा कुठलाही 1950 पूर्वीचा पुरावा द्यावा. आणि मी जी बार्टीतून माहिती घेतली, जे बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संशोधन केंद्र जे पुण्यामध्ये आहे, की बाबा बेडा जंगम SC मध्ये का असतात
आणि जंगम ओबीसीमध्ये का असतात हे मला ज्ञात नव्हतं, मी त्याच्यामध्ये अज्ञानी होतो. तर मला बार्टीमधून माहिती मिळाली की भेडा जंगम या जातीची प्रमुख, माझ्या याचिकेमध्ये मी 7 नंबर कॉलममध्ये मी ते उल्लेख केलेला आहे की भेडा जंगम या जातीची व्यक्ती अनुसूचित जातीच्या लोकवस्तीमध्ये वास्तव्यात असून अनुसूचित जातीच्या लोकांचे दहनविधी करणे, मडी ओढणे ही भेडा जंगम जातीची प्रमुख कामे आहेत. आणि आमचे वस्त्रे कुटुंब हे लिंगायत समाजाचे कुलदैवत, आराध्य दैवत त्याचे मानकरी आहेत आणि त्याची धर्मदाय आयुक्ताला च्या कार्यालयात नोंद आहे आणि ते त्याचे गेली कित्येक पिढ्या मानकरी आहेत. मग मानकरी कुटुंब हे माझं एक समज आहे की मानकरी कुटुंब हे भेडा जंगम असू शकत नाही. जर माझं काही चुकत असेल तर वस्त्रे कुटुंबाने माझी चूक दुरुस्ती करावी. मी या ठिकाणी हात जोडून वस्त्रे कुटुंबाला नमस्कार करतो, त्यांचा आदर करतो आणि त्यांनी पुरावा द्यावा, मी माघार घेतो.